शाही विवाह मिरवणूक, सनई चौघड्यांची साथ, फुलांच्या व रांगोळीच्या साथीनं सजलेले रस्ते, घोड्यावर आरूढ झालेले नवरदेव, बँडबाजा संबळाची साथ, नाचण्याचा मनसोक्त आनंद घेणारी युवा पिढी, फटाक्यांची जंगी आतिषबाजी, फुलांच्या अक्षदा, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाचा शाही आस्वाद, उत्तम नियोजन, तुळशीला पाणी घालणाऱ्या रेणुकाताई कोल्हे व सवाष्णी परमेश्वरी साथ असा शाही विवाह सोहळ्याचा अनुभव कोपरगावकरांना पाहावयास मिळाला असून विवेक कोल्हे यांनी नवरदेवांच्या मिरवणुकीत नाचण्याचा आनंद घेत सर्वांचा उत्साह द्विगुणित केला होता। सेवा हाच धर्म मानून काम करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 2025 मोठ्या उत्साहात कोपरगाव तहसील मैदान येथे पार पडलाय। प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते विवेक कोल्हे आणि युवा सेवक यांनी अतिशय चोख नियोजन केलं होतं। आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सर्व क्षेत्रातील विविध धर्मातील वधूवर यात सहभाग घेत विवाह पार पाडला जात असल्याची ख्याती या सोहळ्याची आहे। संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि सामाजिक काम हे एक समीकरण असून सर्व समाजाच्या उन्नतीसाठी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी दिलेला लोकमंत्र सर्व कोल्हे कुटुंबीय व युवा नेते विवेक कोल्हे सर्वार्थानं पुढे घेऊन जात असून सर्वधर्मीय विवाह सोहळा काळाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांनी केलंय। यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे यांनी संत महात्म्यांचं पूजन करून उपस्थितांचं स्वागत केलं। यावेळी महाराजांनी शुभ आशीर्वाद दिले। यावेळी विविध आध्यात्मिक संस्थानांचे महंत, संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, प्रणवदादा पवार यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, विविध संस्थेचे चेअरमन, संचालक, आजी माजी पदाधिकारी, निमंत्रित मान्यवर, वऱ्हाडी मंडळी, नागरिक, युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजीवनी युवा प्रतिष्ठान यांनी हा जो सामूहिक विवाह उपक्रम राबवला आहे, या महागाईच्या काळात त्यांनी जो हा उपक्रम राबवल्यामुळे गोरगरीब तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा हा कार्यक्रम झालेला आहे। या महागाईच्या काळात हा एक स्तुत्य उपक्रम आपण असं म्हणू शकतो, कारण मी स्वतः संभाजीनगर आणि कोपरगाव म्हणजे जळगावहूनही एक जोडी आलेली आहे। त्यांनी या निमित्ताने वेगवेगळे सामाजिक आणि समाज, त्यांनी सर्वात अगोदर तर मुस्लिम समाज, त्यानंतर बौद्ध समाज आणि त्यानंतर हिंदू समाज, म्हणजे त्यांनी या संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे सर्वांना एकत्र तर आणलंच, पण त्याचबरोबर त्यांनी हेल्प म्हणून त्यांनी जी हा उपक्रम राबवलेला आहे तो खरंच खूप छान आहे। तुम्ही जर विचाराल 5 स्टार पैकी किती द्याल, तर 5 स्टार पैकी 5 स्टार, कारण मॅनेजमेंटनी पण आम्हाला खूप छान हेल्प केली। त्यांनी आम्हाला वारंवार कॉल देखील केले, त्यांनी आम्हाला अशी कुठलीच गोष्ट नाही की आमच्यापर्यंत एकदा पोहोचवली असेल, त्यांनी वारंवार कॉल करून आम्हाला इथे बोलवलं। आपण म्हणू शकतो ना की एक आपलीवाली फिलिंग असते ना आपल्या लग्नामध्ये, ती आम्हाला मिळाली। त्याबद्दल मी ज्यांनी हा उपक्रम राबवला, त्याचबरोबर ज्यांनी हा उपक्रम एवढ्या छान प्रकारे पार पाडला, त्या सर्वांचं अभिनंदन करते आणि थँक्यू म्हणते। धन्यवाद। काय कार्यक्रम आज आयोजित केला होता संजीवनी प्रतिष्ठानाने? किती लग्न? संजीवनी युवा प्रतिष्ठान ऐवजी दरवर्षीप्रमाणे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला होता। आतापर्यंत 100हून अधिक जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहे। याची विशेषता अशी आहे की विविध धर्माचे लग्न एकाच मंडपात सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साधू संतांच्या सानिध्यामध्ये पार होतात। आज त्याचप्रमाणे 3हून अधिक मुस्लिम समाजाचे जोडपे होते, काही बौद्ध समाजाचे 3हून अधिक होते आणि इतर माझ्या मते 15हून अधिक हे हिंदू पद्धतीने त्या ठिकाणी लग्न झालेले आहेत। आणि म्हणून एक आगळा वेगळा विवाह सोहळा हा गेल्या काही वर्षांपासून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू केलेला आहे आणि वर्षानुवर्ष उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे। अगदी घरातला विवाह सोहळा असल्यासारखा कोपरगावकर याला भरभरून प्रतिसाद त्या ठिकाणी देता सकाळी वधूवर त्या ठिकाणी येऊन त्यांना मणी मंगळसूत्र, जोडवे, पैंजण
आणि संसार उपयोगी भांडे या ठिकाणी त्यांना देण्यात येतं. पैसे घेतात का कसं पद्धतीने काय हे विनामूल्य विनाशुल्क या ठिकाणी केलं जातं आणि अगदी गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत सगळ्याच याच्यामध्ये सहभागी होतात. 60 लाखाचा पॅकेज असलेले IT चा युवक देखील आमच्या या ठिकाणी सामुदायिक विवाहामध्ये लग्न केलेलं आहे. अगदी व्यापारी, कापड व्यापारी किंवा डेकोरेशनचा व्यवसाय असलेला युवक देखील या ठिकाणी लग्न करून अतिरिक्त फाटा देऊन खर्चाला तो सामाजिक कार्याला लावून आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. भारतामध्ये नागरिक जर बघितलं तर जातपात धर्मामध्ये एकंदरीत अडकलेले पाहायला मिळतात. आज आपल्या इथे सामुदायिक आंतरधर्मीय विवाह या ठिकाणी पार निश्चितपणाने आंतरधर्मीय देखील विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागूया ज्योत माणुसकीची आमचं ब्रीदवाक्य आहे. माणुसकीनीच सगळ्यांना आपण एकमेकांना बघितलं पाहिजे. त्याच उद्दिष्टाने या विवाह सोहळ्याला आम्ही प्रोत्साहन देत असतो. एक सामाजिक संस्था आहे. अनेक वर्षांपूर्वी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रेरणेतून विवेक भैयांनी ही संकल्पना पुढे आणली आणि या सामाजिक संस्थेची सुरुवात केली. खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण असं म्हणतो की सर्व जाती समभाव. त्यामुळे सर्व विविध जातींचे इथे लग्न सोहळे पार पडतात आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या हाती हे पुण्यकाम होत आहे. मलाही एक मुलगी आहे, त्यामुळे आई वडिलांची काय भावना असते हे मी खूप चांगल्या पद्धतीने समजू शकते. अतिशय आनंदमयी वातावरणात हे विवाह सोहळे पार पडतात आणि अगदी त्यांना सर्व उपयोगी जे काही सामान लागतं सर्व काही आम्ही विनामूल्य संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांना दिलं जातं. सर्व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक हे अनेक महिने मेहनत करून ह्या विवाह सोहळ्याची सगळी काही तयारी करतात आणि मला खूप अभिमान आहे आमच्या सर्व युवा सेवकांचं तसंच विवेक भैया कोल्हे यांचं की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या मार्फत सुरू आहे आणि कन्यादानाचं पुण्य हेही आम्हाला लाभतं. हे विशेष करून परमात्म्याची आमच्यावर कृपाच आहे असं मी म्हणेल. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.